नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश हा गायकवाड सरांनी सांगितलेल्या लोकेशनवर पोचलेला असतो आणि तो गाडीतून पटकन बाहेर पडतो आणि जिथे ज्या इमारतीमध्ये अभिजितचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्या इमारतीजवळ येऊन तो तिकडचा गेट उघडायला बघत असतो आणि आतमध्ये कोणी आहे का, प्लीज दरवाजा उघडा, आत्या तू आतमध्ये गेली आहेस का, प्लीज दरवाजा उघड, असं म्हणून आता तो जोरदारात त्या दरवाजावर हात मारत असतो. आणि तेवढ्यातच तिथे वॉचमन येतो आणि म्हणतो की सर तुम्ही इथे काय करताय, इथे तर इमारत बंद केले, हा गेट बंद करून टाकलाय. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की तसं नाही, इथे ना माझी आत्या गेली आहे आतमध्ये, म्हणूनच मी बोलतोय तुम्हाला. तेव्हा तो वॉचमन म्हणतो की तसं नाही साहेब, हे असं होणं शक्यच नाही, कोणी आतमध्ये जाणं शक्यच नाही, कारण काही दिवसांपूर्वीच ही इमारत आहे ती एकदम पोलिसांनी बंद करून टाकली आहे. कारण काय आहे ना, की आतमध्ये 8 दिवसापूर्वी एक मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे इथलं कामकाज सगळं काही बंद आहे आणि गेटही तेव्हापासून बंदच आहे, म्हणून कोणी आतमध्ये जाणं शक्यच नाही आहे. तुम्ही म्हणताय तसं आत कोणी गेलेलं नसेल. मग आता आकाश विचार करतो की आत्या नेमकं कुठे गेली असेल. मग आपल्याला सांगितल्याप्रमाणे गायकवाड सरांची इन्फॉर्मेशन चुकीची आहे का? तेव्हा मग आकाश म्हणतो की ॲक्च्युली माझी आत्या इथे आली होती म्हणून. तेव्हा आकाश त्याला कागद दाखवतो आणि पॅम्पलेट दाखवून म्हणतो की ही आली होती का इकडे. तेव्हा मग आकाशला दाखवल्यावर वॉचमन म्हणतो की हो हो बरोबर, या आल्या होत्या इकडे. ॲक्च्युली त्या इथे आतमध्ये शिरायला बघत होत्या, परंतु आमच्या 1-2 वॉचमॅनने त्यांना हकलवून लावलं इथून. त्याही म्हणत होत्या की मला आतमध्ये जायचं आहे, मला मरायचं आहे. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की मग ती कुठे गेली, तुम्ही काही सांगू शकाल का? त्याच वेळेला आता तो वॉचमन म्हणतो की हो, ते खूप आतमध्ये जायला गयावया करत होती, पण आम्ही तिला आतमध्ये सोडलं नाही आणि मग त्या त्या दिशेने गेल्या आहेत, असं आकाशला ती सांगते. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, थँक्यू. आणि असं म्हणून आता आकाश वॉचमॅनने आत्याची दाखवलेली दिशा असते तिच्याकडे तो वळतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं मॅडम आलेल्या असतात आणि डॉक्टर या इंजेक्शन देत असतात आणि भूमीला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. तिला पोटामध्ये कळ येत असते, म्हणूनच तिला डॉक्टर आता इंजेक्शन देतात आणि म्हणतात की जरा दीर्घ श्वास घ्या, तुम्हाला बरं वाटेल, काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल, असं म्हणून भूमीला आता त्या इंजेक्शन देतात आणि तिला थोडा वेळ शांत आराम करण्यासाठी सांगत असतात. त्यानंतर मग आता भूमीला इंजेक्शन दिल्यानंतर त्या म्हणत असतात की ह्या दिवसांमध्ये असं होणं कॉमन आहे, थोडाफार त्रास होऊ शकतो. तेवढ्यात मानसी येते आणि म्हणते की मॅडम काय झालं आहे, काही काळजीचं तर कारण नाही आहे ना, ताई ठीक आहे ना? तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की हो, काळजीचं असं काही कारण नाही, परंतु काय ना, कधी-कधी प्रेग्नन्सीमध्ये असं पटापट कामं केली किंवा काही आचके बसले तर असा त्रास होऊ शकतो. यांनी खूप धावपळ केली असणार त्या काळामध्ये, म्हणूनच त्यांना पोटाला आचका बसण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळेच त्यांना असं अचानक पोटात दुखू लागलं. काय ना, कामं करावी प्रेग्नन्सीच्या काळात, परंतु सावकाश केली पाहिजेत. अगदी धावपळ न करता सावकाश हळूहळू केली पाहिजेत आणि म्हणूनच मिसेस भूमी तुम्हाला हा सगळा त्रास झाला. तुम्ही कसला तरी ताण घेतला असणार किंवा काहीतरी धावपळ केली असणार, चिड्या उतरताना किंवा चढताना. त्यावेळेला तुमच्याबरोबर हे सगळं झालं आहे, असं डॉक्टर मॅडम म्हणतात. त्यावेळेला भूमीला आठवतं की तिला खाली उतरत असताना त्रास झाला होता. नंतर मग आता आजी म्हणते की भूमी बाळा, काही काळजी करू नकोस, आता तुला बरं वाटेल. डॉक्टर मॅडमने इंजेक्शन दिलं आहे ना, आता तुला काही थोडंफार बरं वाटेल. मी एक काम करते, खाली गोखले गुरुजी बसलेस ना, आई योगेश्वरीला त्यांच्याकडूनच मी आता साकडं घालते, तुला बरं वाटेल, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा मग भूमी म्हणते की आजी आकाश. त्यावेळेला मग आजी आकाश कुठे गेला त्याला शोधायला हवं, असं ती म्हणते. आजी म्हणते की काळजी करू नकोस, मला कळत आहे तुझा त्रास काय आहे तो, परंतु मी आणि मानसी आहोत ना, आम्ही बघतो काय करायचं ते. शिवाय अथर्वच्याही कानावर मी घातलं आहे की आकाशला शोधायचं आहे, त्यामुळे आकाशला तोही शोधतोय, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, आम्ही आहोत ना सगळे, तू फक्त आराम कर, थोडा बरं वाटेल तुला. तेव्हा मग मॅडम म्हणतात की हो, येत्या 1-2 तासांमध्ये त्यांना पोटात दुखणं थांबेल, त्यांना बरं वाटेल, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. त्यावेळेला मग आता आजी म्हणते की भूमी बाळा तू आता आराम कर, मी जाते खाली देवी योगेश्वरीजवळ गाराणं घालते, असं म्हणून आता आजी हे तिकडून निघून जाते. त्यानंतर मनू तिथे उभी राहिलेली असते आणि मॅडमला भूमीशी आता एकांतात बोलायचं असतं. त्यामुळे मग आता मनूला डॉक्टर मॅडम सांगतात की एक काम कराल का तुम्ही, यांना मला जरा काही टॅबलेट्स द्यायचे आहेत, त्यामुळे तुम्ही जरा कोमट दूध घेऊन येता का, असं म्हणून आता मानसीला देखील मॅडम तिकडून पाठवतात आणि मानसी देखील निघून जाते. आणि नंतर आता इथे डॉक्टर म्हणत असतात की हे बघा
मिसेस भूमी आणि डॉक्टर मॅडम आता कोणी आजूबाजूला नाही आहे ना हे पूर्णपणे चेक करून घेतात. त्यानंतर खुर्चीवर जवळच बसतात आणि म्हणतात की हे बघा भूमी, मी सगळ्यांसमोर काही सांगितलं नाही. सगळेजण होते म्हणून मी तुम्हाला पूर्णपणे काही सांगू शकले नाही. परंतु इट्स हाय टाईम. हा त्रास हा इतका वेळ होणं सारखा चांगला नाही आहे. इतकं हे असं सगळं होणं याचा अर्थ तुमच्या बॉडीच्या बाबतीत जे काही दाखवलं जात आहे ते चांगले नाही आहे. कारण असं जर झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही आहात. तेव्हा हे सगळं नीलांबरी आता कान टवकारून ऐकत असते आणि मॅडम म्हणत असतात की जर तुम्ही आता स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली नाही तर मला नाईलाजाने तुमच्या मिस्टरांच्या हे सगळं कानावर घालावं लागेल. त्यांना हे सगळं काही मला सांगावं लागेल. कारण तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेत नाही आहात आणि जर असंच चालू राहिलं तर आपल्याला प्रेग्नन्सीच्या आधीच किंवा डिलिव्हरीच्या आधीच मोठा कॉम्प्लिकेशन निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला या काळामध्ये स्वतःला जपलंच पाहिजे. या काळात स्वतःला असं हलगर्जीपणा करून चालणार नाही. तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही मॅडम, खरंच असं काही नाही आहे. मी स्वतःची काळजी घेईन. परंतु प्लीज आता सध्या घरामध्ये ना खूप वातावरण तणावाचं आहे. त्यामुळे मला त्रास झाला, बाकी काही नाही. परंतु आकाशला तुम्ही प्लीज हे असं काहीही सांगू नका. त्याच वेळेला इथे आता निलांबरीचा मेसेजची टोन वाजते आणि फोन वाजल्यामुळे आता ती डोक्याला हात लावते आणि तिकडून पटकन पळ काढते. कारण आता तिथे थांबणं तिला रिस्की वाटतं. भूमी विचार करते की इथे कोणी बाहेर आहे का? कोणाच्या मोबाईलचा रिंगटोन वाजल्यासारखा आवाज आला. कोणी असेल का बाहेर? असा विचार आता इथे भूमी विचार करत असते. नंतर मॅडम म्हणतात की नाही, हे बघा मिसेस भूमी, काही झालं तरीही असं स्वतःच्या बाबतीत तुम्हाला बेपर्वाही करून चालणार नाही. कारण स्वतः आता तुम्हाला या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. एकतर तुमच्या या प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यातही जर तुम्ही काळजी घेतली नाहीत तर मग डिलिव्हरीच्या अगोदरची काहीही शक्यता मी तुम्हाला सांगू शकत नाही. काहीही चुकीचं घडू शकतो. आपण असं बोलू नये, परंतु काहीही चुकीचं घडता येईल. म्हणूनच मी तुम्हाला सांगते की आता जर तुम्ही स्वतःची काळजी नाही ना घेतली तर मग मला मिस्टर आकाश यांना कानावर घालावं लागेल. मग ते घेतील तुमची बरोबर काळजी, हो की नाही? तेव्हा मग भूमी म्हणते की नाही मॅडम, प्लीज असं काही करू नका. कारण आकाशच्या आयुष्यात सध्या खूप जास्त टेन्शन सुरू आहे. तोही खूप जास्त तणावामध्ये आहे आणि जर ही गोष्ट त्याला समजली तर तो या सगळ्याचा आणखी स्ट्रेस घेईल आणि त्याच्या परिस्थितीवर, त्याच्या तब्येतीवर काहीतरी गंभीर परिणाम होतील त्याचे. म्हणून प्लीज त्याला काही सांगू नका. मी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेईन व्यवस्थितपणे, असं भूमी आता मॅडमला रिक्वेस्ट करते. त्यानंतर मॅडमही म्हणतात की ठीक आहे, तुम्ही आता आराम करा. त्यानंतर मग आपण बघूया पुढे काय करता येईल ते. येत्या 1-2 तासात तुम्हाला वाटेल बरं. तर इथे पौर्णिमा ही तिच्या खोलीमध्ये बसलेली असताना अभिजित आणि तिचा जो काही फोटोची फ्रेम असते त्या फ्रेमकडे ती बघत असते आणि अभिजितच्या त्या चेहऱ्यावरून, हसऱ्या चेहऱ्यावरून ती अगदी प्रेमाने हात फिरवत असते आणि दोघांचा जो काही जोडीचा फोटो असतो त्याकडे ती बघतच राहिलेली असते. आणि त्या फोटोला पाहून तिच्या डोळ्यातून आता अश्रू यायला लागलेले असतात. कारण दोघांचाही तो एकदम जवळचा फोटो असतो आणि तिच्या हृदयाच्याही जवळचा फोटो असतो. आणि ज्या दिवशी अवॉर्ड रागिणीला मिळालेला असतो त्या दिवशी त्यांनी तो फोटो काढलेला असतो. तर तेवढ्यातच आता निलांबरी धावत धावत येते. पुन्नू पुन्नू ऐक ना, असं म्हणते. त्यावेळेला पौर्णिमा स्वतःचे डोळे पुसते. नंतर आता निलांबरी सांगते की अगं, तुला माहिती आहे एक खूप मोठी न्यूज माझ्या हाती लागली आहे. काहीतरी ना डॉक्टर भूमीला चेक करत होत्या ना, त्या सांगत होत्या की भूमी आता खूप वेळ जास्त वाढलेली आहे आणि तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेताही आहात आणि जर तुम्ही काळजी घेणार नाही ना तर मी तुमच्या मिस्टरांना म्हणजेच आकाशला हे सगळं सांगेन, त्यांच्या कानावर हे सगळं घालेल, असं काहीतरी मॅडम बोलत होत्या. तेव्हाच मला कळलं की पाने कुठेतरी मुरतंय. नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे जी भूमी आपल्यापासून लपवते आणि जी गोष्ट डॉक्टरला पण माहिती आहे. मग पौर्णिमा आता त्या गोष्टीचा विचार करू लागते. नंतर आता निलांबरी म्हणते की ती गोष्ट आपल्याला समजली असती तर खूप बरं झालं असतं. पण कशी समजेल ती गोष्ट? भूमी तर काही सांगणारच नाही आहे ना. मला तर खरंच कळतंय की यामध्ये ना काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे. भूमी आपल्या सगळ्यांपासून काहीतरी लपवते. या डॉक्टर मॅडम आणि भूमी या दोघी मिळालेल्या आहेत आणि आकाशला काही कळून द्यायचं नाही असं त्यांचं ठरलेलं होतं. त्यावेळेला पौर्णिमा म्हणते की आई, तू शांत हो. आपल्याला ही सगळी माहिती आहे ना ती मिळेल, नक्कीच मिळेल. आपण ही माहिती शोधून काढू, असं पौर्णिमा आता आईला सांगते. आणि ती आता तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच अभिजितच्या फोटोकडे बघतच राहिलेली असते आणि तिला घडलेले सगळे प्रसंग आता आठवत असतात. त्यानंतर पौर्णिमाच्या डोळ्यात रागही असतो आणि तिच्या डोळ्यात अश्रूही आलेले असतात. कारण तिला तेवढी आठवणच येत असते.
नंतर आता आकाश वॉचमनने जी रागिणीची दिशा दाखवली त्या दिशेने आता धावत चाललेला असतो आणि धावत जात असताना काही ठिकाणी एका ठिकाणी माणसांचा घोळका असतो आणि तिथे आवाज येत असतो. म्हणून आता आकाश त्या ठिकाणी एक बंद दरवाजा असतो तिकडे धावतो. कारण तिकडे बरीच काही माणसं असतात ती जोरजोरात बाहेरून ओरडत असतात की "ओ बाई, दरवाजा उघडा ना, प्लीज दरवाजा उघडा ना", असं तिच्यावर ओरडत असतात. तेव्हा मग आकाश म्हणतो की "कोण आहे ती बाई? कोण आहे?" तेव्हा मग आकाशच्या लक्षात येतं की वॉचमनने सांगितलं की इकडेच आत्याचं लोकेशन सांगितलं होतं. तेव्हा आता तिथला एक वॉचमन म्हणतो की "अहो साहेब, काय झालं? एक बाई होती. त्या बाई आतमध्ये गेल्यात. बहुतेक ते स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करणार आहेत. काय, इथे हा वडापाववाला होता आणि या वडापाववाल्याच्या इथे रॉकेलचं कॅन होतं. ते कॅन त्यांनी घेतलं आणि त्या आतमध्ये गेल्यात. कदाचित स्वतःला पेटवून घेत आहेत त्या." त्यावेळेला त्या वडापाववाल्याचं लक्ष आकाशच्या हातातल्या पॅम्पलेटकडे जातं आणि तो म्हणतो की "साहेब, अहो हीच तर ती बाई होती जी आतमध्ये निघून गेली आहे. तिला आम्ही थांबवलं परंतु ती ऐकतच नाही आहे." तेव्हा मग आता आकाश म्हणतो की "आत्या आहे ती माझी. आत्या, प्लीज दरवाजा उघड", असं म्हणून आता आकाश जोरजोरात ओरडत असतो. परंतु रागिनी काही ऐकायला तयार नसते. आता आकाश हा त्या खिडकीच्या काचेमधून बघतो तर आतमध्ये रागिनीच असते आणि ती स्वतःच्या अंगावर लॉकेलचं कॅन असतं ते ओतून घेत असते. त्यावेळेला आता रागिनी ही स्वतःच्या अंगावरून केसांवरून चारी बाजूने अंगावर रॉकेल पूर्णपणे ओतून घेते आणि हे सगळं घडत असताना आकाश हा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तर ज्या डॉक्टर मॅडम असतात त्या खाली उतरतात आणि त्यानंतर त्यांच्या मागूनच नीलांबरी आणि पौर्णिमा धावत धावत येतात. त्यावेळेला मग नीलांबरी म्हणते की "मॅडम, एक मिनिट, मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा मग आता मॅडम म्हणतात की "हो बोला ना, काय झालं?" तेव्हा नीलांबरी म्हणते की "ॲक्च्युली मी भूमीची आई आहे आणि मला तिच्या तब्येतीची खूप काळजी वाटते. म्हणून म्हटलं की मी तुम्हाला विचारावं की तिची तब्येत कशी आहे, ठीक आहे ना ती?" तेव्हा मग मॅडम म्हणतात की "हो हो, ठीक आहे. काळजीचं तसं काही कारणच नाही आहे. ठीक आहेत त्या, काहीच प्रॉब्लेम नाही. मी निघते", असं म्हणून आता मॅडम ह्या तिथून निघत असतात. परंतु नीलांबरी पुन्हा एकदा थांबवते आणि म्हणते की "मॅडम, एक मिनिट जरा थांबा ना. काय ना, भूमी ना स्वतःच्या तब्येतीची काळजीच घेत नाही आणि ना काय दुखत खुपत असेल ना तरी ती कुणालाच काही सांगणार नाही. अगदी लहानपणापासूनच तशी आहे माझी मुलगी. आपला त्रास ना कधी तिला कोणाला सांगावंसंच वाटत नाही आणि पण मला तिची काळजी वाटते. मी आई आहे ना तिची, मग मला तिला जपायचं या दिवसात. म्हणून मी विचारते की तुम्हाला काही माहिती आहे का? किंवा तुम्ही अशी काही गोष्ट आहे का जी सांगत नाही आहात?" तर पौर्णिमा विचार करते की मॅडमला नक्कीच काहीतरी माहिती आहे. ते सावध झाल्यात अगदी. तेव्हा मग आता नीलांबरी मॅडम काहीच सांगायला तयार नाहीत म्हणून त्यांच्या पाया पडायला लागते. तेव्हा आता मॅडम म्हणतात की "अहो अहो, प्लीज शांत व्हा. असं काहीही करू नका. तुम्ही प्लीज असे हात वगैरे जोडू नका. मी तुम्हाला सांगते ना की काळजीची काहीच गरज नाही आहे. ते अगदी व्यवस्थित आहे. अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे." तेव्हा मग आता नीलांबरी म्हणते की "मॅडम, तसं नाही. मला एक गोष्ट तुम्ही सांगा की तुम्ही पण आई आहात का हो? तुम्हाला मुलगी आहे का?" तेव्हा मग त्या मॅडम म्हणतात की "हो, आहे मला मुलगी." तेव्हा मग आता नीलांबरी म्हणते की "मग तुमच्या मुलीची शपथ आहे तुम्हाला. जे काही आहे ना ते प्लीज मला तुम्ही खरं खरं सांगा." "हो, काय ना, माझ्या मुलीची काळजी मला वाटते आणि जरीही धावपळ करायची झाली तर या दिवसांमध्ये तिला धावपळ थोडीच करता येणार आहे आणि तिला जर काही दुखत खुपत असेल आणि आम्हाला ते माहीत असेल तर आम्ही तशी तिची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो आणि तिच्यासाठी धावपळ करू शकतो. ऐन वेळेला तुम्हाला बोलवायचं झालं तर भूमीला थोडीच बोलवता येणार आहे. म्हणूनच मग मी तुम्हाला विचारते की मला प्लीज तुम्ही सांगा आणि तुम्हाला तुमच्या मुलीची शपथ आहे. एक आई म्हणून तुम्हाला या आईची काळजी समजते ना, मी काय बोलते ते. मला भूमीची खरंच काळजी वाटते. जर अशा अवस्थेत तिचं काही झालं तर? म्हणून प्लीज मला सांगा काय आहे ते." आता मॅडम या बोलायला तयारच झालेले असतात. तेवढ्यातच मानसी आवाज देते आणि म्हणते की "आई, तू इथे काय करतेस?" आणि मानसी ही धावत धावत खाली येते. त्यावेळेला आता मॅडम समोर आहेत हे बघून मानसीला संशय येतो. ती विचारते की "काय झालं नक्की? तुमच्यात काही बोलणं सुरू होतं का? काही घडलं आहे का?" असं आता ती विचारते. त्यावेळेला नीलांबरी म्हणते की "अगं काही नाही. ॲक्च्युली ना भूमीवर झोपली होती ना. मग झोपलेल्या भूमीला कसं उठवणार? म्हणूनच मॅडमकडे तिच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी आले होते." त्यावेळेला आता मॅडम म्हणतात की "बरं भूमी, ठीक आहे, मी आता निघते." असं म्हणून तिच्या तावडीतून मॅडम कशाबशा सुटतात आणि मानसी म्हणते की "आई जरा थांब हां. मी कोपऱ्यावर भाऊजी आहेत का ते बघून येते." आणि ती बाहेर निघते. त्यावेळेला नीलांबरी म्हणते की "चांगलं मी हिला घोळात घेतलं होतं. सगळं सांगायला तयार झाली होती पण ऐन वेळेला आपली ही मानसी येऊन टपकली. बरोबर तिचं लक्ष होतं, बरोबर आली ती. बघ ना मध्येच. सगळं काही व्यवस्थित होत होतं. मॅडम ती सांगायला पण तयार झालेली. पण ही बरोबरच मध्ये तडमडली असं म्हणून ती वैतागत असते."
त्यानंतर आता भूमी ही रूममध्ये बसलेली असते आणि तिचा त्रास हा काही कमी होत नसतो. त्याच वेळेला इथे आता आजी येते आणि आजी म्हणते की भूमी बाळा. तेव्हा भूमीला जाग येते आणि भूमी म्हणते की काय झालं आजी. त्यावेळेला आता आजी म्हणते की भूमी अगं काहीच नाही. तेव्हा मग ती विचारते की आजी आकाशचा काही पत्ता लागला का. त्यावेळेला आजी म्हणते की नाही गं भूमी अजूनही काही नाही, अजूनही आकाश आलेला नाही आहे. त्यावेळेला आता भूमीला ती अंगारा लावते आणि म्हणते की सगळं काही ठीक होईल. तर इकडे रागिनी ही जोरजोरात रडत असते. आता आकाशला कळलेलं असतं की काही करून रागिनीला इथून बाहेर काढायचंच आहे, कारण तिने पूर्ण अंगावर रॉकेल ओतून घेतलेलं असतं. आकाश म्हणतो की प्लीज प्लीज आत्या दरवाजा उघड. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की नाही रे आकाश नाही, मी नाही दरवाजा उघडू शकत, मला या गिल्टखाली नाहीच जगायचं आहे. माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला, आता मलाही त्याच्याकडे जावंच लागेल आणि या गिल्टमध्ये मी एकटी नाही जगू शकत. तो मला सोडून गेला, आता मलाही पश्चातापानेच जावं लागेल आणि हेच माझ्या पापांचं प्रायश्चित्त आहे. मी जे काही वाईट वागले ना ते या सगळ्या पापाचं प्रायश्चित्त आहे, म्हणून मला मरून जाऊन दे. मला जगण्याचा काहीही अधिकार नाही आहे, कारण काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये मी खूप गुन्हे केलेले आहेत आणि खूप शिक्षा झाली पाहिजे मला, परंतु मीच आता स्वतःला शिक्षा करून घेते. आकाश अरे स्वतःच्या जवळचा माणूस गेल्यावर जगणं किती कठीण होऊन बसतं आणि कसं वाटतं माझ्या मनाला आता हे समजलं आहे. मला आत्ता कळलं आहे की आपलं माणूस जवळचं जेव्हा जातं तेव्हा काय वाटतं आणि तू किती यातना भोगल्या असशील त्यावेळेला, तू किती त्रास सहन केला असशील, तुला किती वाईट वाटलं असेल त्यावेळेला, तुझी जवळची माणसं अशी तुझ्यापासून लांब गेली तेव्हा. पण नाही, तेव्हा मला समजलं नाही, आत्ता मला समजलं आहे की तुझी नक्की काय अवस्था झाली आणि त्यासाठी मी स्वतःला कधीही माफ करून घेऊ शकणार नाही. आकाश मला माफ कर, परंतु खरंच मी खूप मोठी चूक केली हे सगळं करून. प्लीज मला माफ कर आकाश, मी नाही जगू शकत या गिल्टमध्ये. असं म्हणून आता ती जोरजोरात रडत असते. आकाश म्हणतो की हे बघ आत्या, हे बघ असं काही करू नकोस प्लीज, असं स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून काही होणार नाही आहे. हे खूप चुकीचं करतेस तू, प्लीज अशी करू नकोस, दरवाजा उघड बाहेर ये. तेव्हा ती म्हणते की नाही आकाश, मी तुझ्यासमोर असं नाही येऊ शकत. मला माहिती आहे मी जे काही चुका केल्या आहेत, गुन्हे केले आहेत ते माफ करण्यासारख्या नाहीच आहेत आणि तू मला माफ करणार नाहीस मला माहीत आहे. म्हणून आकाश मला आता इथे जगण्याचाच अधिकार नाही आहे, म्हणून मी स्वतःला संपवून घेते. प्लीज तू इथून निघून जा आकाश, मला जगायचंच नाही आहे. असं म्हणून आता रागिनी ही तिथली समोरची काडीपेटी घेते आणि तिची माचीस पेटवते आणि त्या माचीसकडे ती आता बघतच राहिलेली असते आणि ती स्वतः पूर्णपणे त्याच गुंगीमध्ये गेलेली असते. आता आकाश म्हणायला लागतो की आपल्याला दरवाजा तोडावा लागेल, काही झालं तरीही दरवाजा तोडलाच पाहिजे. आणि आता रागिनी हे आकाशचं सगळं बोलणं ऐकत असते. आकाश म्हणतो की हे बघ आत्या, या सगळ्यावर हा पर्याय नाही आहे, प्लीज दरवाजा उघड आत्या, प्लीज उघड. असं म्हणून आता आकाश हा जोरजोरात तिला आवाज देत असतो. त्याच वेळेला रागिनी ही गप्प उभी असते. ती आता स्वतःची काडीपेटी पेटून असते आणि स्वतःला जाळण्याच्याच प्रयत्नामध्ये असते आणि रागिनीच्या डोक्यामध्ये मोठं मरणाचं भूत शिरलेलं असतं, जे तिच्या डोक्यातून काही केल्या बाहेर जात नसतं. आकाश आता बाहेरून आवाज देतो की आत्या हे बघ, जर तू दरवाजा उघडला नाहीस ना तर मग मीही स्वतःला इथे बाहेर पेटवून घेईन, प्लीज दरवाजा उघड. असं म्हटल्यावर आता रागिनी ही दरवाजा उघडते आणि जोरजोरात रडायला लागते. त्यावेळेला आता आकाश हा रागिनीला म्हणतो की आत्या शांत हो आणि बाजूलाच असलेली घोंगडी असते ती तिच्या अंगावरून घालतो आणि म्हणतो की आत्या शांत हो. तेव्हा ते आता रागिनी म्हणते की नाही रे आकाश नाही, खरंच मी खूप चूक केली आहे, मला माहिती आहे तू मला माफ करणार नाहीस, माझे गुन्हे आहेत ते अक्षम्य आहेत. आकाश मला तू माफ करशील अशी माझी इच्छाच नाही रे, कारण तू खूप मोठ्या मनाचा आहेस मला माहिती आहे, पण प्रत्येक वेळेला मी तुला वापरून घेत आले म्हणून मला आता खूप त्रास होतो आहे. मला माझी माणसं कोणी नाही आहे रे. माझा मुलगा होता तोही माझ्याकडून गेला, माझी सगळी माणसं माझ्यापासून हिरावली गेली, माझ्या घरातले कोणीही माझी साथ द्यायला तयार नाही, माझा चेहराही बघायला तयार नाही, त्यामुळे मला जगण्याचा काही अधिकार नाही आहे आणि मी काय करू जगून हे सगळं करून. असं आता इथे रागिनी ही रडतच आकाशसमोर बोलत असते आणि आकाशला रागिनीची ती अवस्था बघितल्यावर खूप वाईट वाटत असतं. तर आता भूमीला संध्याकाळी बरं वाटलेलं असतं आणि भूमी म्हणते की गुरुजी ॲक्च्युली आकाशचा मेसेज आलेला आहे की तो सुखरूप आहे आणि गुरुजी आकाशने सांगितलेलं आहे की तुम्ही ही सगळी पूजा करून घ्या, म्हणजेच आपल्यालाच ती पूजा करायची आहे. त्यावेळेला आता गुरुजी म्हणतात की बरं ठीक आहे भूमी, तुझ्या हस्ते आपण ही सगळी पूजा करून घेऊया. आणि नंतर भूमी ही पूजा करायला सुरुवात करते आणि त्यानंतर आता निलांबरी हे सगळं बघत असते आणि भूमी ही पूजेला सुरुवात करताच तिकडे आता दिवे जातात, म्हणजेच लाईट्स ऑफ होतात. त्याच वेळेला आता आजी घाबरते. आजी म्हणते की हे काय झालं, संध्याकाळच्या दिवे लागण्याच्या वेळेला आणि या जया एकादशीच्या पूजेच्या वेळेला लाईट्स कसे काय गेले.
याचा अर्थ काहीतरी अशुभ संकेत हे कोणी देत आहे का? आपल्याला कुठले अशुभ संकेत मिळत आहेत का? असं आजी म्हणत रडत असते. त्यावेळेला इथे आता भूमी ही शांत उभी असते आणि नीलांबरी आणि पौर्णिमा एकमेकींकडे बघतच राहिलेली असतात. आणि अशी भूमी पूजा करताना लाईट गेली याचा त्यांना आनंदच झालेला असतो. परंतु भूमी ही देवाजवळचा जो दिवा असते, मोठा दिवा, तो पेटवते आणि त्यानंतर मग तो दिवा पेटवल्यानंतर सगळीकडे थोडा का होईना उजेड होतो आणि आजूबाजूला प्रकाश झाल्यामुळे भूमी आता तो दिवा स्वतःच्या हातात घेते आणि आजी ही देवीजवळ हात जोडत असते आणि म्हणते की आजी, तुम्ही काळजी करू नका. महाजनांची सून या नात्याने या घरामध्ये कधीही मी अंधकार येऊ देणार नाही. या घरात कायम उजेड कसा राहील हेच मी बघेन. महाजनांची सून मी आहेच, त्याप्रमाणे महाजनांचा येणारा कुलदीपकाची मी होणारी आई आहे. त्यामुळे या गोष्टी मी कधीही मागे पडू देणार नाही. काही झालं तरी या घरामधला जो काही अंधार आहे तो मी नक्कीच दूर करणार आणि ते माझं कर्तव्य आहे सून म्हणून, असं आता इथे भूमी बोलून दाखवते. आणि असं बोलून दाखवल्यावर भूमी ही सगळीकडे प्रकाश पसरवते. तेवढ्यातच आता आजीला भूमीच्या या बोलण्यामुळे थोडासा धीर मिळालेला असतो आणि आजीला बरं वाटतं. तेवढ्यातच आता आकाश हा तिकडून येत असतो आणि आकाश आल्याबरोबर सगळेजण आता त्याच्याकडे बघायला लागतात आणि आकाश आल्यावर भूमीलाही त्याच्याकडे बघून फार मोठा आनंद झालेला असतो आणि भूमी देखील त्याच्याकडे बघत असते. तरी ते आकाशने स्वतःच्या मोबाईलची टॉर्च लाईट चालू केलेली असते आणि त्याचा चेहरा पाहिल्यावर सगळ्यांना आनंद तर होतोच, परंतु त्याच्याबरोबर आता ती घोंगडी अंगावर घेतलेली रागिनी देखील आलेली असते आणि तिला पाहून भूमीला आता फार मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण हे रागिनी आणि आकाशकडे बघत असतात. रागिनी इथे कशी आली याचा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला असतो. नीलांबरीला देखील आता फार मोठा धक्का बसलेला असतो आणि पौर्णिमाला रागिनीला समोर पाहून आता खूप चिड येत असते, कारण तिच्या नवऱ्याच्या मृत्यूला जबाबदार फक्त रागिनी आणि आकाश आहेत हे तिच्या लक्षात असतं. आणि अभिजितने रागिनीचं ऐकल्यामुळे त्याच्यावर हा इतका मोठा प्रसंग ओढावलेला असतो हे पौर्णिमाला माहिती असतं, म्हणून ती आता रागिनीची चिडचिड करत असते. त्याच वेळेला इथे आता रागिनीला पाहिल्यावर आजीलाही राग अनावर होतो आणि ती बघतच राहते. तर इथे एकादशीच्या पूजेच्या वेळेला नेमकं काय घडलं आणि हा कसला अपशकुन होता हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं. रागिनी मात्र सगळ्यांसमोर मान खाली घालून उभी असते आणि कोणाला काय बोलावं, काय उत्तर द्यावं हे तिला काहीच समजत नसतं. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आकाश आता भूमीला म्हणत असतो की भूमी, आत्या या सगळ्या अवस्थेत आहे आणि म्हणूनच मी आता एक मोठा निर्णय घेतला आहे की आता आत्या ही आपल्याबरोबर इथेच राहणार आहे. त्यावेळेला मग आता भूमीला या सगळ्याची खूप चीड आलेली असते. आकाश म्हणतो की आत्याची जी काही अवस्था आहे ना ती मला बघवत नाही आहे आणि म्हणून मी तिला इथेच ठेवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळेला आता आजीलाही किंवा कोणालाही हा निर्णय पटलेला नसतो. भूमी म्हणते की आकाश, अरे काय करतोयस तू, हे तुला तरी कळतंय का? अरे ही बाई प्रत्येक वेळेला तुझ्या याच स्वभावाचा फायदा घेत आली आहे आणि तुझ्या या स्वभावाचा फायदा घेऊन तिने प्रत्येक वेळेला स्वतःचं काम करून घेतलं आहे. तरीही तुला कळत नाही आहे का आकाश? अरे इतक्या सगळ्या गोष्टी घडून गेल्यात तरीही तुला का समजत नाही आहे की हे सगळं मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक वेळेला आकाश याच बाबतीत या फायदा करून घेतील आणि तुझ्या याच स्वभावाचा फायदा घेऊन आता घरात त्या शिरतायत. परंतु काही केलं आहे, ज्या काही गोष्टी घडल्यास तर तू विसरू कसा शकतोस? या गोष्टी तुला विसरून नाही चालणार आकाश. अरे आताच्या आता या बाईला या घराच्या बाहेर काढ, नको घेऊस तिला, लक्षात घे, असं म्हणून आता भूमी ही आकाशला समजवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेला आता हे ऐकल्यानंतर पौर्णिमा म्हणत असते की काय ऐकलं नाही का तुम्हाला काय बोललो ते? चल निघ या घराच्या बाहेर, असं म्हणून आता रागिनी ही सासूला म्हणजेच रागिनीला घराच्या बाहेर काढायला निघालेली असते. त्याच वेळेला इथे आता रागिनी ही पुढे पुढे चाललेली असते आणि आकाशला भूमी म्हणत असते की आकाश प्लीज त्यांना थांबवू नकोस. आणि तेवढ्यातच आता इथे रागिनीला चक्कर येते आणि ती तिथेच खाली पडते आणि सगळेजण आता तिच्याकडे बघतच राहिलेले असतात. आता रागिनीचं नेमकं हे रूप पाहिल्यानंतर कोणालाही तिची दया येत नसते. राजा काका, भूमी, आजी हे सगळे अगदी निष्ठुर झालेले असतात आणि कोणीही तिच्याकडे बघत नसतं. आणि भूमीला काही रागिनीबद्दल किंवा तिच्याबद्दल काही सिंपती किंवा काळजी वाटतच नसते, कारण रागिनीने इतके सगळे गुन्हे करून ठेवलेले असतात की कोणाच्याही मनात तिच्याविषयी काही काळी मात्रही जराही सिंपती राहिलेली नसते.
परंतु आकाशला खूप वाईट वाटत असतं. तर आता रागिनी अशा प्रकारे चक्कर येऊन खाली पडल्यानंतर आकाश हा कशाप्रकारे रागिनीची काळजी घेणार आणि रागिनी घरात राहिल्यानंतर नेमकं तिच्या मनामध्ये कुठलं नवीन कारस्थान शिजणार आणि रागिनी खरंच सुधारणार, पश्चाताप करणार, की पुन्हा एकदा भूमी आणि आकाशच्या जीवावर सूड घेण्यासाठी उठणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.